नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मळगंगा देवी निघोज, महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध रांजणखळगे, अहमदनगर, पारनेर, चिंचोली मळगंगा माता मंदिर इथे आपण इथे आलेलो आहोत आणि आज आपण ह्या मंदिराचं दर्शन करणार आहोत। तर हे निघोजमधील गावातील हे मळगंगा मातेचे मंदिर आहे। संगमरवरी दगडातले हे मंदिर आहे। अतिशय सुंदर आणि मोहक आहे आणि ही जी देवी आहे नवसाला पावणारी देवी आहे मळगंगा माता। तर हिच्यात महाराष्ट्रामध्ये ही देवीचं प्रसिद्ध स्थान आहे आणि आपण आज त्या मळगंगे मातेच्या मंदिराला भेट देणार आहोत। अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे मंदिरात। आपण छान असा हा मंदिरामधला जो परिसर आहे, आता मंदिरामागचा जो आपण मंदिराला अगदी एका पूर्ण तुम्हाला मंदिराचं पूर्ण दर्शन मी घडवत आहे। तर हे बघा, मंदिराच्या मागच्या साईडला खूप अशा सुंदर अशा मंदिराच्या मागच्या साईडला छान अशा मूर्त्या केलेल्या आहेत तिथे आणि आपण पूर्ण मंदिराला त्याचं बघणार आहोत। तर हे संगमरवरी दगडात केलेलं हे मंदिर आहे आणि सुबक असं आहे। हे बघा, अशा पद्धतीने खूप छान आहे ते आणि मागच्या साईडला असे देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत त्यांनी डायरेक्ट संगमरवरी त्या भिंतीमध्येच त्यांनी ते पॅक केलेले आहेत। आपण मंदिराला मागचं फटका मागून आपण तिचं दर्शन घेऊन आलेलं आहोत आणि बरेच जे भाविक असतात ते असं देवीला नैवेद्य घेऊन येत असतात। 11-21 असे नैवेद्य घेत असतात। काही ज्यांना नवस असला ते असे देवीला 11-21 नारळांचं तोरण चढवत असतात। हे बघा, एका ठिकाणी एका महिलेने तिथे नैवेद्य करून आणलेला होता आणि तो असा 11 नैवेद्य देवीला तर मेथीची भाजी, पोळी, वरण, भात, कुरडई, भजी अशा प्रकारे नैवेद्य करून आणलेला होता आणि छान ती देवीला नैवेद्य दाखवत होती। ज्याचा नवस पूर्ण झाला तसा अशा पद्धतीने हे नैवेद्य करून आणत असतात। आणि हे बघा, सुंदर अशा ह्या देवीच्या पादुका आहेत तिथे चांदीमधल्या आणि ते मी तुम्हाला त्याचं दर्शन घडवत आहे। आणि ही सुंदर अशी सुबक अशी ही देवीची मूर्ती, छान अशी तिला हिरव्या कलरची साडी नेसवलेली आहे आणि त्या मूर्ती खूपच सुंदर आहे। दोन्ही बाजूला दीपज्योत लावलेल्या आहेत आणि असं हे मंदिराचं अगदी भव्य असं हे देवीचं मंदिर आहे आणि गोल्डन याच्यामध्ये त्यांचं हे केलेलं आहे पूर्ण। अगदी छान असं हे, तुम्ही जर गेला असता जरूर ह्या देवीला भेट द्या, खूप सुंदर असं आहे। तर बाहेर मी आली तर मंदिराच्या जवळच एक बारव आहे, हेमाडपंथी बारव आहे आणि ती बारव इथे जवळच त्या गावामध्ये आहे। ती बारव तुम्हाला मी दाखवत आहे। तर ही बारव जी आहे तिचं खूप महत्त्व आहे। तर आपल्याला ही हेमाडपंथी बारव आहे। तर ही चैत्र पौर्णिमा रात्री 12 वाजता या बारवमधून मातीची घागर दर्शनास निघत असते। आजच्या ह्या युगामध्येही हा एक दैवी चमत्कारच आहे। पूर्वी याच्यात चांदीची घागर निघायची, पण आता इथे मातीची घागर निघते। ही चैत्र पौर्णिमेच्या वेळेस ह्या गावात ही मोठी यात्रा असते आणि ह्या ठिकाणाहून ही जी हेमाडपंथी जी बारव आहे, ह्या बारवमधून ती माता आत्ताच्या याच्यात ती मातीची घागर निघत असते। अशी सुंदर अशी सुबक अशी ही जी बारव आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनल